नमस्कार मैत्रिणींनो, सर्व आशाताईंचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वात आधी तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस तुमचा खूप चांगला जाऊ. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया की आजचा विषय काय आहे. आजचा विषय आहे आपली आरोग्य सभा VHNSCची. तर माझी आज आरोग्य सभा होती, पण आज होळी असल्यामुळे तरी ही सभा रद्द करण्यात आली आहे. त्याच्यामुळे आज मी दिनांक वगैरे लिहिला नाही आहे, फक्त प्रोसिडिंग दिलेलं आहे. तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे VHNSCची आरोग्य सभा आणि त्याचे प्रोसिडिंग. तर त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया की ज्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत. तर आपला आजचा विषय आहे आरोग्य सभा. आणि आपली आजची आरोग्य सभा आहे ती कोणत्या विषयावर आहे, तर आपण सुरुवात करूया. आरोग्य सभा विलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशन कमिटी, ग्राम आरोग्य पोषण आणि पुरवठा व स्वच्छता समिती. तर आज दिनांक रोजी अंगणवाडी खरबी मांडवगड येथे ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची मासिक आरोग्य सभा घेण्यात आली. सभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली. तर आपली जी सभा आहे त्यामध्ये आपण चर्चा करतो आणि जे काही मागच्या महिन्यात निर्णय घेतले होते आपण सभेमध्ये त्याची किती अंमलबजावणी झालेली आहे आणि या महिन्यात आपले कोणते कोणते कार्य आहे ते आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत. तर मार्चमध्ये समितीच्या बैठकीत चर्चेत येणारे विषय. तर पहिला विषय आपला अंगणवाडी केंद्राला भेट, प्राधान्याने विजयदशमीच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी ग्राम आरोग्य पोषण लसीकरण सत्र असते आपलं, ज्याला आपण VHND म्हणतो, त्या दिवशीही अंगणवाडी केंद्राला समितीचे जे आपले लोक आहे, सदस्य आहे, तर त्या सदस्यांनी भेट द्यायची आहे. तर त्या भेटीमध्ये काय काय बघायचं आहे बघा. अंतर्बाह्य स्वच्छता, वजनवाढ, देखरेख पडताळणी, पूरक पोषण आहार नोंदवायची स्थिती, गुणवत्ता पाहणी, प्रत्यक्ष वाटप व साठा पडताळणी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम भेटीची पडताळणी, लसीकरण नोंदवही वरून सुरक्षित व गळती असलेल्या लाभार्थीची यादी, ग्राम आरोग्य पोषण दिनासाठी आवश्यक भौतिक सुविधांची पाहणी, आढावा, पूर्तता. बघा काय काय बघणार आहे समिती. तर अंतर्बाह्य स्वच्छता म्हणजे अंगणवाडी आतून आणि बाहेरून स्वच्छ आहे का. वजनवाढ देखरेखीची पडताळणी म्हणजे तिथे जे वजन आहे 3 ते 6 वर्ष जे मुलं आहे त्यांचं वजन व्यवस्थित आहे, वाढत आहे की नाही. पूरक पोषण आहार नोंदणीची स्थिती म्हणजे तिथला जो पूरक आहार आहे तो नोंदी त्याच्या व्यवस्थित आहे की नाही, कमी जास्त म्हणजे तिथले जे ते त्यांच्या साठ्यावर जे नोंद केलेली आहे तेवढा आहार आहे की नाही. गुणवत्ता पडताळणी, प्रत्यक्ष वाटप म्हणजे गुणवत्ता म्हणजे तो आहार चांगला आहे की नाही. त्याच्यानंतर प्रत्यक्ष वाटप म्हणजे त्यांच्यासमोर वाटप, साठा पडताळणी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम भेटीची पडताळणी, लसीकरण नोंदवहीवरून असुरक्षित व गळती असलेल्या लाभार्थीची यादी म्हणजे तिथे जे दरमहा लसीकरण होते त्यावरून जे असुरक्षित म्हणजे ज्यांचं लसीकरण व्हायचं आहे किंवा गळती म्हणजे जे घ्यायला तयार नाही आहे, कमी आहे लसीकरणाचं प्रमाण, तर ही जी यादी आहे ते तिथं ते समिती सदस्य बघणार आहे. ग्राम आरोग्य पोषण दिनासाठी आवश्यक भौतिक सुविधांची पाहणी, आढावा व पूर्तता. तर ज्या दिवशी VHND दिवस असतो आपला तिथे ग्राम आरोग्य पोषण दिन, तर भौतिक सुविधांची पाहणी म्हणजे तिथे ज्या काही वस्तू पाहिजे आहे जसे की फॅन आहे, लाईट आहे, पाण्याची व्यवस्था आहे, खुर्च्या आहे, चटई आहे, सतरंजी आहे बसण्यासाठी, ह्या ज्या गोष्टी आहेत ते तिथे आहे की नाही. त्याच्यानंतर आढावा. त्याच्यानंतर या जर गोष्टी तिथे नसेल तर त्या घेण्यासाठी समिती पूर्तता करेल. त्याच्यानंतरचा आपला विषय आहे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार समारंभ, कर्तृत्ववान महिलाचे मनोगत, 8 मार्च. तर फेब्रुवारीमध्ये निश्चित केलेल्या महिलांचा सत्कार 8 मार्च रोजी ग्रामपंचायतमध्ये करावा व त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात यावी. यासाठीचा खर्च समिती अनुदानातून किंवा ग्रामपंचायत शेष निधीतून करण्यात यावा. याकरिता समिती सदस्यांची मान्यता घ्यावी. म्हणजे जागतिक जो महिला दिन आहे 8 मार्च तो साजरा करायचा आहे, कारण याचा ठराव आपण फेब्रुवारीमध्ये मागच्या मीटिंगमध्ये घेतलेलं होतं. तो विषय झालेला आहे आणि या 8 मार्चला आपल्याला तो कार्यक्रम करायचा आहे आणि त्यामध्ये
ज्या आपण स्त्रियांचा सत्कार करणार आहोत त्या स्त्रियांचं मनोगत, जसं की आम्ही 8 मार्चला जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये ज्या आपल्या महिला आहे, गरोदर महिला आहे किंवा 2 मुलावर ज्यांनी शस्त्रक्रिया केली त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच्यानंतर ज्या आपले सुदृढ बालक आहेत की त्या बालकाचं वजन, वाढ, विकास व्यवस्थित ठेवण्यामध्ये त्या मातांचा खूप मोठा हात आहे, की त्यांनी खूप कष्ट घेतले. कारण लहान मुलांना सांभाळणं, त्यांचं वजन व्यवस्थित ठेवणं, त्यांच्याकडे लक्ष देणं खूप म्हणजे एक चॅलेंजेस असल्यासारखं म्हणावं लागेल. तर याकडे ज्यांनी म्हणजे ज्यांच्या मुलाचं वजन खरोखर चांगलं आहे त्या मातेचा सत्कार करण्यात आला त्या दिवशी. त्याच्यानंतर सर्व ज्या आपल्या महिला आहेत त्यांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या आहेत त्यांनी. तर तो व्हिडिओ अजून अपलोड करायचा आहे. कारण की त्याचा जे रांगोळ्या काढल्या आहे त्या रांगोळ्याचे नंबर काढले आणि त्या नंबर काढून त्यांचा बक्षीस वितरण जो आहे तो कार्यक्रम व्हायचा आहे. तर ते सर्व व्हिडिओ एकत्र येणार आहे, त्याच्यामुळे तो कार्यक्रम थांबलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा 8 मार्चचा जागतिक महिला दिन आहे तो चांगला करायचा आहे. आणि यासाठी जो खर्च लागणार आहे आपल्या समितीमध्ये जर पैसे असेल तर आपण आपल्या समितीकडून करायचा आणि नाहीतर मग आपल्या ग्रामपंचायतकडून तो निधी घ्यायचा. तर यावेळेस आपल्याला फक्त 4,000 रुपये आलेले आहे, जो आपला निधी येतो दरवर्षी. तर अजून तर काही शक्यता नाही आहे की मार्चच्या शेवटपर्यंत येणार की नाही, पण सांगता येत नाही, येऊ पण शकते. तर आपल्याला ह्या ज्या गोष्टी आपण खर्च करणार आहे तर ह्या गोष्टी आपल्याला समितीच्या मीटिंगमध्ये समितीतील लोकांना सांगायच्या आहे आणि त्याचे व्यवस्थित नियोजन करायचं आहे. त्यानंतर आहे जागतिक क्षयरोग दिन साजरा करणे. तर हा जो जागतिक क्षयरोग दिन आहे तो 24 मार्च या दिवशी साजरा करायचा आहे. तर क्षयरोग उपचार केलेल्या लाभार्थ्याचे मनोगत व नियमित उपचार पूर्ण केल्याबद्दल आशांचा सत्कार. क्षयरोगाची लक्षणे, निदान, औषधोपचार याविषयी माहिती व माहितीपत्रके, पोस्टर वाटप करण्यात यावे. तर क्षयरोग आणि जे लाभार्थी होते, क्षयरोगाचे जे रुग्ण होते, त्यांनी त्याचा औषधोपचार घेतल्यानंतर ते पूर्णपणे बरे झाले. अशा एखाद्या जो रुग्ण आहे त्याचे मनोगत आपल्याला व्यक्त करायला लावायचं आहे आणि ज्या आपल्या आशा आहे त्यांनी त्या रुग्णाचं जे औषधोपचार पूर्ण करण्यास मदत केली आहे अशा आशांचा सत्कार पण आपल्याला त्या दिवशी समिती करणार आहे. आणि त्यानंतर जे क्षयरोग आहे त्याची लक्षणे, निदान, औषधोपचार याविषयी माहितीसुद्धा सांगायची आहे. या कार्यक्रमात हा दिवस साजरा करायचा आहे 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन. तर या दिवशी हा कार्यक्रम क्षयरोगाविषयी घ्यायचा आहे आणि आपल्याकडे जर पैसे वगैरे असेल, निधी वगैरे असेल तर त्याविषयी माहितीपत्रके, पोस्टर पण आपण छापून आपण त्याचा गावामध्ये प्रसिद्धी करू शकतो. समजा आपल्या ग्रामपंचायतीने यासाठी जर काही मदत केली तर उलटच चांगलं होईल. आपण जेव्हा ही मीटिंग आपण घेतो तर या मीटिंगमध्ये आपले ग्रामपंचायत सदस्य, सरपंच हे सारे लोक असतात, आरोग्याचे लोक असतात. तर जेव्हा आपण ही चर्चा करू त्यांच्यासोबत तर ग्रामपंचायतीने जर आपल्याला सहकार्य केले तर उलट चांगलीच गोष्ट आहे. तर हे सर्व या दिवशी आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आहे ग्रामसेवक, आरोग्यसेवक, सेविका, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती यांचा वार्षिक कार्य अहवाल. म्हणजे आपण वर्षभरामध्ये कोणते कोणते काम केले आहे आणि जे आपल्याला टार्गेट दिलं होतं ते जर आपलं टार्गेट कंप्लीट झालं असेल. समजा आता उदाहरणार्थ माझी लोकसंख्या आहे 450, त्यानुसार जर मला ANCचं टार्गेट असेल ते मी कंप्लीट केलं असेल, मला शस्त्रक्रियेचं टार्गेट असेल ते मी कंप्लीट केलं असेल आणि जसं स्फुटमचं टार्गेट आहे ते मागच्या वर्षी आमची जी ग्रामपंचायत ते आम्ही पूर्ण कंप्लीट केलं. त्याच्यानंतर जे काही आपले टार्गेट असतात आपल्या कामाचे ते आरोग्यसेवक पूर्ण करतात, आरोग्यसेविका पूर्ण करतात, आशा पूर्ण करतात. तर आपल्याला त्यांच्या कामाची टक्केवारी काढायची आहे. टक्केवारी काढून उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समिती अध्यक्षांच्या हस्ते करण्यात यावा. तर आपली ही समिती आहे त्याकडे हे सर्व लोक त्या कामाचा आढावा देतील आणि ती समिती जी आहे त्या लोकांचं कामाचा आढावा पाहणार की कोणी सर्वात चांगलं काम केलं आहे. आरोग्यसेवक आहे, आरोग्यसेविका आहे, आशा आहे. तर या तिघांपैकी कोणाचं काम सर्वात चांगलं आहे. तर अशा कर्मचाऱ्याचा समिती आपले जे अध्यक्ष आहे, सरपंच, आपल्या समितीचे अध्यक्ष असतात सरपंच, त्याच्या हस्ते त्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात यावा. तर ह्या गोष्टी आपण आमच्या
म्हणजे आत्ताच महिला दिन झाला आहे त्या दिवशी केलेला आहे. त्याच्यानंतर मागील वर्षभरातील झालेल्या खर्चाचा आढावा व त्यास मान्यता देणे. म्हणजे आपल्याला जो निधी येतो, ग्राम आरोग्य पोषण समिती जी आहे तिला जो निधी येतो दरवर्षी, तर त्या निधीचं जे अनुदान आहे त्याची खर्चाची टक्केवारी आणि ती काढायची आहे आणि त्यावर समितीने चर्चा करायची आहे आणि त्याला मंजुरात द्यायची. म्हणजे वर्षभरात आपण त्या पैशाचा कशाकशासाठी खर्च करतो, जसं की पोषण आहे, आरोग्य आहे, पाणी आहे, स्वच्छता आहे आणि आपले इतर जे काही कामं आहे जसं स्टेशनरी आहे, झेरॉक्स आहे, आपल्या गावासाठी लागणारं औषध आहे, हे साऱ्या गोष्टी आपण ते घेत असतो आणि त्यावर मग ते आपली जी समिती आहे ती मंजुरात देत असते. त्यानंतर आहे एप्रिलमध्ये कुटुंब पाहणी करण्याचे सर्वेक्षण ची सूक्ष्म कृती आराखडा तयार करणे. तर हे जे गोष्ट आहे की सर्वेक्षणाचे, तर हे आपण दरवर्षी हा सर्वे एप्रिलमध्ये करत असतो. 15 ते 49 वयोगटातील योग्य जोडप्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्यसेवक, सेविका, आशा व अंगणवाडी कार्यकर्ती यांची पथके तयार करण्यात येऊन गृहभेटीच्या सूक्ष्मकृती आराखडा समितीत सादर करण्यात यावा. यासाठी आवश्यक नोंदवह्या, स्टेशनरी, प्रशिक्षणासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची समितीने संपर्क साधावा. तर आपण दरवर्षी हा जो सर्वे आहे एप्रिलमध्ये करत असतो आणि यासाठी जे आपल्याला स्टेशनरी लागते ते आपण समितीचा जो निधी येतो त्याच्यातून खर्च करत असतो. तिथे आपण बिल लावत असतो की आपल्याला जर काही रजिस्टर लागते, आपल्याला पेन लागते, जे काही लागते आपल्याला या सर्वेसाठी, तर ते आपण आपल्या याच्या समितीच्या पैशातून खर्च करत असतो. त्यानंतर आहे पुढील वर्षभरातील होणाऱ्या खर्चाचे बाबनिहाय नियोजन तयार करणे. साधनसामुग्री, औषध, संदर्भ सेवा, कुपोषित बालकांसाठी पोषक आहार. तर पुढील जे वर्षाचं नियोजन आहे, आपल्याला खर्च म्हणजे कशावर खर्च आपण करू शकतो. आपल्यासाठी इथे सगळ्यात एक महत्त्वाची बाब म्हणजे सर्वात आपली जे संदर्भ सेवा आहे त्याच्यासाठी आपण नियोजन करायचे आहे की एखाद्या वेळेस आपल्याला आपण जी गाडी बोलवतो ती गाडी येत नाही, 108ची गाडी आली नाही, तर अशा वेळी जर एखादी आपली प्रसूतीची माता असेल, गरोदर माता असेल किंवा कोणताही असा रुग्ण असेल की ज्याला तातडीची संदर्भ सेवेची गरज आहे, तर अशासाठी आपण हे नियोजन करायचं आहे की पुढच्या वर्षासाठी की आपण त्याला त्वरित सेवा देण्यासाठी आपल्याकडे हे पैसे जे आपण आपल्याला खर्च करता आले पाहिजे. जरी फंड आला नसेल तर एक आशा म्हणून आपण आपल्याजवळचे ते पैसे खर्च करायचा आहे, तो ठराव घ्यायचा आणि समितीतील लोकांना त्याची कल्पना द्यायची की यासाठी एवढे पैसे मी माझ्याजवळून खर्च केले आहे आणि जेव्हा समितीमध्ये फंड येईल तेव्हा ते मी माझे जे पैसे आहेत ते मी काढून घेणार आहे. त्याच्यानंतर आहे संदर्भ सेवा अतिशय महत्त्वाची आणि त्याच्यानंतर आहे औषध. तर आपल्याला औषध जे आहे आपल्या PSCमधून पूर्ण औषध मिळत नाही सर्व. तर काही मोजकं औषध मिळते की ते वर्षभर आपल्या गावासाठी नसते पूर्ण होत. तर मग आपण काही जे औषध आहे जसं की पावसाळ्यामध्ये लागणारे आहे, संडासच्या गोळ्या आहे, ORS आहे, हे जे काही आवश्यक वस्तू आहे, खोकल्याचं औषध आहे, तर हे आपण आपल्या समितीच्या पैशातून घेत असतो आणि पैसे जर यायचे असेल तर ही सुद्धा आपल्याला नियोजन करावं लागेल की मला एवढ्या औषधाची गरज आहे आणि आत्ता पैसे नाही आहे, तर मी येणाऱ्या फंडातून माझ्याजवळचा आता खर्च करत आहे आणि येणाऱ्या फंडातून मी ते पैसे मी काढून घेणार आहे. तर हे झालं आपलं पुढील वर्षासाठी नियोजन. त्याच्यानंतर साधनसामुग्री म्हणजे समितीचे कामकाज पाहण्यासाठी जे काही आपल्याला साधन लागणार आहे, सामुग्री लागणार आहे. त्याच्यानंतर कुपोषित बालकासाठी पोषण आहार, तर हे कुपोषित बालकासाठी तर अंगणवाडीतच दिला जातो, याच्यावर आपल्याला खर्च नाही करायचा आहे. त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये बनविण्यात आलेल्या PIPच्या अधीन राहून पुढील आर्थिक वर्षातील वाबनिहाय खर्चाचे नियोजन समिती सदस्यांनी चर्चेअंती निश्चित करावे. म्हणजे जे काही आपल्याला गाईडलाईन दिलेली आहे शासनाने, त्यानुसार आपल्याला आपल्या पुढील वर्षाचे नियोजन करायचं आहे. तर यामध्ये महत्त्वाचं आहे आपलं सर्वात संदर्भ सेवा की ज्यासाठी 108ची गाडी जर नाही आली आणि खूप तातडीची संदर्भ सेवा आपल्याला द्यायची आहे, त्यावर खर्च करायचा आहे. आणि त्याच्यानंतर औषध. त्याच्यानंतर विषय आहे 7 मार्च जागतिक आरोग्य दिनाचे नियोजन. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषवाक्यानुसार माहिती प्रचार व प्रसाराचे नियोजन आरोग्य सेवक, सेविका, आशा व अंगणवाडी कार्यकर्ते यांनी करायचे आहे.
तर अशा प्रकारे आपली इथे सभा झालेली आहे. म्हणजे आपलं जे सभेचं प्रोसिडिंग आहे ते इथपर्यंत. त्याच्यानंतर आपले जे उपस्थित लोकं आहे त्यांचे मी नावं लिहून घेतलेले आहे, कारण सभा व्हायची आहे त्याच्यामुळे त्यांच्या स्वाक्षऱ्या पण व्हायच्या आहे. कारण आता ही सभा 2 दिवसानंतर घ्यावं लागेल, कारण आज आणि उद्या तर 2 दिवस होणार नाही, कारण इतका मोठा सण आहे आपला होळीचा. तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया. परत एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि धुलीवंदनच्या पण खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया. परत भेटू आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व माझ्या आशाताईंना नमस्कार.